नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 10वा पाठ रंग साहित्याचे हा अभ्यासणार आहोत. रंग साहित्याचे या पाठाच्या नावाचा म्हणजे शीर्षकाचा अर्थ असा होतो, रंग म्हणजे कलर आणि साहित्य म्हणजे लिटरेचर. लेखनाची वेगवेगळी रूपं आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत, म्हणजेच व्हेरियस कलरफुल फॉर्म्स ऑफ लिटरेचर. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांची ओळख आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. पाठाचं नाव आहे रंग साहित्याचे. पाठाला सुरुवात करण्याअगोदर पाठाचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊया. आपले विचार, भावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतात. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. या साहित्य प्रकारांची अशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेश दिला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख करून देणारे हे नाटुले आहे. यात कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णने ही पात्रे आपापली माहिती सुश्रुत या मुलाला सांगत आहेत. पुस्तकांना मुलामुलींचा वेश देऊन साहित्य प्रकाराचे मानवीकरण केल्यामुळे हे नाट्य अतिशय रंजक व उद्बोधक ठरले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठाचं नाव आहे रंग साहित्याचे आणि आपण पाठाचा परिचय करून घेत असताना आपल्या लक्षात आलं असेल की या पाठामध्ये साहित्याचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आता हे साहित्याचे वेगवेगळे प्रकार कोणते ते आपण थोडक्यात पाहूया. मराठी भाषेतील साहित्य प्रकार: कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला न्यायचे ठरले. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावची माहिती सांगितली. त्याबद्दल एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढंच काय तर त्याला उठवतही आहे. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकांच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुश्रुत नावाचा हा जो मुलगा आहे हा शाळेमध्ये असताना त्याची सहल भिलार या गावी जाणार असते. भिलार या गावाला पुस्तकांचं गाव असंही म्हटलं जातं. भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीनं पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे जगातील दुसरे, मग पहिले कोणतं तर पहिले ब्रिटनमधील हे ऑनवे हे गाव आहे, जे आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांच्या संग्रहाबद्दल प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील आणि भारतातील पहिलेच पुस्तकांचे गाव म्हणून भिलार हे गाव प्रसिद्ध आहे. तर या गावी सुश्रुतची सहल जाणार असते आणि त्याबद्दलची अधिक माहिती शिक्षक त्यांना देतात. त्याचबरोबर एक फिल्मही दाखवतात. त्यामुळे ते पाहून सुश्रुत फार आनंदी होतो आणि त्याला असं वाटतं की आपण या गावी जाणार. या आनंदातच तो घरी येतो आणि झोपतो. झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये त्याला वेगवेगळी पुस्तकं दिसतात. पण ही पुस्तकं साधी नव्हेत, तर काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आलेली, हातात हात घातलेली, आनंदाने नाचत आहेत, गात आहेत आणि एवढंच नाही तर सुश्रुतला उठवत आहेत असं त्याला जाणवलं. तेव्हा सुश्रुत त्यांना म्हणाला, अरे
तुम्ही इथे काय करत आहात? पुस्तकांच्या वेशातील ती मुलं मुली त्याला म्हणतात की अरे, आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. तर अशा पद्धतीने सुश्रुत झोपेतच या पुस्तकांना पाहू लागला. तर विद्यार्थी मित्रांनो, भिलार या गावाबद्दल थोडक्यात माहिती आपण अभ्यासली. अजून थोडीशी माहिती आपण भिलार या गावाबद्दल घेणार आहोत. जसं आपण अभ्यासलं की भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर आशिया खंडातील आणि भारतातील पहिलंच पुस्तकांचं गाव आहे. पुस्तकं आयुष्याला वळण देतात, अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात. शासनाचा पुढाकार आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणारं पुस्तकांचं गाव भिलार या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी झालेलं आहे. पुस्तकांचं गाव म्हणजे नक्की काय आहे किंवा काय आहे या पुस्तकांच्या गावात, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे. 25 घरात 15,000 पुस्तकांचा खजिना, पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी उपलब्ध असणारे साहित्य, चित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणी, गावात कथाकथन आणि कविता वाचनाचे आयोजन, पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक प्रकाशक, अंधांसाठी ई बुकाची उपलब्धता, पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे. विद्यार्थी मित्रांनो, साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख करून देणारं हे एक नाटुला आहे आणि या नाटुल्यामध्येच वेगवेगळी पात्र म्हणून आलेले साहित्याचे प्रकार आहेत. सर्वप्रथम कथा आणि सुश्रुत यांच्यामध्ये झालेला संवाद आपण अभ्यासणार आहोत. सुश्रुत: तुम्ही सगळे कोण आहात? कथा: अरे, असा घाबरतोयस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत, सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा. गोष्ट: हे माझं दुसरं नाव. सुश्रुत: आपली ओळख कशी काय? कथा: आईच्या आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचण्याची सवय लागते ना. सुश्रुत: हो, आता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. कथा: बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे संवाद चालू होतोय सुश्रुत आणि कथा. साहित्य प्रकाराचा पहिला प्रकार कथा. आता कथा त्याला सांगते की तू घाबरू नकोस, हे सगळे आपले मित्रच आहेत. ती म्हणते की तू तर मला ओळखलं असशील, लहानपणापासून तू मला ओळखलं आहेस. तेव्हा सुश्रुत त्याला विचारतो की आपली ओळख कशी काय? तेव्हा ती म्हणते की आईच्या आजीच्या तोंडून तू इसापनीतीच्या, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुला मला वाचण्याची सवय लागली. आता बघा, इसापनीती म्हणजे इसाप नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधपर कथा. पंचतंत्र पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर कथा. आणि अकबर बिरबल तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर या गोष्टी ऐकता ऐकता वाचण्याची सवयही तुला लागते ना. सुश्रुत म्हणतो, हो, आता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. आणि मग कथा सुश्रुतला सांगते की आकर्षक सुरुवात म्हणजे स्टार्टिंग, आकर्षक म्हणजे मनमोहक, अट्रॅक्टिव्ह सुरुवात आणि परिणामकारक शेवट म्हणजे इफेक्टिव्ह एंड ही माझी वैशिष्ट्ये आहेत, असं कथा सुश्रुतला सांगते. सुश्रुत: तुझे काही प्रकार असतात का?
कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहसी कथा शिकूया. कथा अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझे अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा उत्कृष्ट म्हणजे दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे सुश्रुत तिला विचारतो की तुझे काही प्रकार आहेत का? तेव्हा ती म्हणते की हो, माझे वेगवेगळे प्रकार आहेत. तेव्हा सुश्रुत म्हणतो की कारण आज मराठीच्या मॅडमनी आपण साहसी कथा शिकूया असं म्हटल्या त्या. तेव्हा कथा म्हणते की अगदी बरोबर आहे. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा असे अनेक माझे प्रकार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, परिकथा म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. फेरीटेल्स म्हणजे पंख असलेल्या, उडणाऱ्या, बोलणाऱ्या पऱ्यांच्या काल्पनिक व अजब कथा. बोधकथा म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, उपदेश मिळतो, म्हणजेच मॉरल स्टोरीज. आणि विज्ञान कथा म्हणजे शास्त्रातील संकल्पना स्पष्ट करणाऱ्या सुरस व चमत्कारिक कथा. आता ऐतिहासिक कथा म्हणजे काय, तर इतिहासातील पराक्रमी थोर व्यक्तींचे जीवन, संघर्ष, घटना, प्रसंग रेखाटणाऱ्या कथा. तर हे आहे कथांचे प्रकार. हे अनेक प्रकार कथांचे आहे असं ती सांगते. शिवाय ती असंही म्हणते की शिवाय नाटक, मालिका, मालिका म्हणजे टेलिव्हिजन सिरियल्स, आणि चित्रपट म्हणजे मूवीज या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. आता ललित कला म्हणजे काय, तर मानवी मनातील भावनांचा आविष्कार करणाऱ्या कला, म्हणजे शिल्पकला आहे, नृत्य आहे, चित्र आहे, संगीत आहे व साहित्य या कला. तर या कलांचा आविष्कार देखील ललित कलांचा पाया म्हणजे मी. म्हणजेच कोण, तर कथा. मूळ कथा जर दर्जेदार असेल, उत्कृष्ट असेल तर कोणतीही कलाकृती उत्तम होते. पण ती जर उत्कृष्ट नसेल तर मात्र ती उत्तम होऊ शकत नाही. एवढेच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलते असं ती म्हणते. आता निवेदन तंत्र म्हणजे काय, तर एखाद्या कार्यक्रमाचे किंवा सभेचे स्वरूप समजावून सांगण्याचे तंत्र. म्हणजेच काय, तर टेक्निक ऑफ प्रेझेंटेशन. मला कशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करतायत हे देखील फार महत्त्वाचं आहे असं ती म्हणते. किंबहुना ती असंही म्हणते की उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. रहस्य म्हणजे काय, तर गुपित. जर मला व्यवस्थित पद्धतीने प्रेझेंट केलं तर उत्तम निवेदन जर असेल तर मी अधिक यशस्वी पद्धतीने काय होते, पुढच्या माणसावरती इम्पॅक्ट पाडते असं ती म्हणत आहे. सुश्रुत, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. कथा य ग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले. तर पुढे सुश्रुत तिला विचारतो की तुला लिहिणारे जे लेखक आहेत त्यांची ओळख करून दे किंवा त्यांची नावं मला सांग. तेव्हा कथा सांगते की य ग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत म्हणजे प्रसिद्ध, नावाजलेल्या अशा लेखकांनी मला लिहिलं आणि उत्तमोत्तम म्हणजे सर्वात उत्कृष्ट अशा कथांनी मराठी वाचकांना, म्हणजे जे मराठीचं वाचन करतात अशा वाचकांना तृप्त केले. तृप्त करणे म्हणजे समाधानी करणे, सॅटिस्फाईड करणे. सुश्रुत, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? कादंबरी. काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीण म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. आता पुढे सुश्रुत म्हणतो
की ही ताई कोण आहे. तेव्हा कादंबरी म्हणजे नॉव्हेल सुश्रुतला म्हणते की आवडली का तुला कथा. मी आहे कादंबरी. आणि ती स्वतःची ओळख करून देते. ती म्हणते की मी कथेची थोरली बहीण असं म्हटलं तरी चालेल. थोरली म्हणजे मोठी बहीण. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच. पण ती म्हणते की माझा आवाका, माझा म्हणजे कोणाचा, कादंबरीचा आवाका म्हणजे विस्तार हा कथेपेक्षा फार मोठा असतो. सुश्रुत, मोठा म्हणजे किती ग. कादंबरी, अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगांतून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होणार याचा विचार करत करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममान होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे सुश्रुत तिला विचारतो की मोठं म्हणजे किती मोठं. तेव्हा कादंबरी म्हणते की अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात. पात्र म्हणजे व्यक्तिरेखा किंवा कॅरेक्टर्स. त्यांचा परस्परांशी संबंध असतात, म्हणजे ते एकमेकांशी रिलेट करत असतात, एकमेकांशी त्यांचा संबंध येतो. विविध घटना असतात, प्रसंगांतून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. म्हणजे ही कथा हळूहळू काय होते तर सर्वांसमोर यायला सुरुवात होते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. पात्र म्हणजे काय, आपण बघितलं कॅरेक्टर्स. ती कॅरेक्टर्स आपल्याला माहिती आहेत असं वाटू लागतं आणि आपल्यातलीच ती भासू लागतात. भासू लागणे म्हणजे वाटू लागणे. आपल्याला असं वाटतं ते आपल्यातलीच आहेत की काय. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा वाढवणे म्हणजे तर कुतूहल वाढवणे, क्युरिसिटी वाढवणे. अनपेक्षित म्हणजे सडन काहीतरी बदल होतो आणि त्यानंतर एक वेगळंच वळण वाचकाला वाचायला मिळतं. आणि कथानकात पुढे पुढे काय होणार असा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण होतो आणि तो विचार करत करत वाचक त्याच्यामध्ये गुंतून जातो, रममान होतो, असं कादंबरी सांगते. सुश्रुत, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. कादंबरी, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वी.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे सुश्रुत तिला म्हणतो की खरोखरच तुझा आवाका फार मोठा आहे. आवाका म्हणजे काय तर तुझा विस्तार खरोखरच फार मोठा आहे. तेव्हा कादंबरी म्हणते की साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च, सर्वात मोठा, सर्वात उच्च प्रतीचा, सर्वोत्कृष्ट असा ज्ञानपीठ पुरस्कार हा वी.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. ऊर अभिमानाने भरून आणे म्हणजे मनापासून खूप अभिमान वाटणे. फील प्राऊड ऑफ समथिंग. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. कविता, सुश्रुत, ओळखलंस का मला. अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का. तुमच्या पाठ्यपुस्तकांतल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत, हो ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. आता पुढे कविता आणि सुश्रुत यांच्यातला संवाद चालू होतो. कविता सुश्रुतला म्हणते की तू मला ओळखलंस का. अरे मी आहे कविता अशी ती स्वतःची ओळख करून देते आणि त्याचबरोबर ती म्हणते की तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. तेव्हा सुश्रुत म्हणतो की हो ताई, मला आजही आठवतं माझ्या 2 आवडतीच्या कविता. ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी. ह्या दोन्ही कविता माझ्या आवडीच्या कविता आहेत असं सुश्रुत म्हणतो. कविता, छान हा सुश्रुत. माझं रूप
छोटंसं, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. सुश्रुत. मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखळ असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? कविता. अगदी बरोबर. आणखी काय माहिती आहे सुश्रुत तुला? सुश्रुत. ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये, चित्रपटांमध्ये ऐकतो. आता कविता आणि सुश्रुत यांच्यामध्ये जे संभाषण होत आहे, या संभाषणामध्ये कविता त्याला सांगते की माझं रूप छोटंसं आहे, मी आटोपशीर आहे, म्हणजे नेमके किंवा शॉर्टमध्ये मी व्यक्त माझं रूप एकदम छोटंसं आहे, आटोपशीर आहे, नेमकं आहे, मोजक्या शब्दांमध्ये मोठा आशय देणं हे माझी वैशिष्ट्य आहेत. यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा या अलंकाराच्या साह्याने मला सजवलं जातं आणि अधिक आशयगर्भ म्हणजे अर्थपूर्ण केलं जातं. सुश्रुत म्हणतो की मॅडम आम्हाला नेहमी सांगतात की कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण आणि चपखळ असते. चपखळ म्हणजे तंतोतंत किंवा एक्झॅक्ट, आणि कल्पना म्हणजे इमॅजिनेशन चा सुंदर प्रकारे आविष्कार केला जातो, अभिव्यक्ती केली जाते, डिस्प्ले केले जातो. आणि कविता तो विचारतो की हे बरोबर आहे ना? तेव्हा कविता म्हणते की अगदी बरोबर आहे. तसंच सुश्रुत म्हणतो की ताई, मला असं वाटतं की संगीतकाराने जर का स्वरराज चढवला म्हणजे चाल लावली की तुझं रूपांतर गाण्यात होतं. कारण मी तुला पाठ्यपुस्तकांमध्ये वाचलं आहे, CD मध्ये, चित्रपटांमध्ये देखील मी तुला ऐकलेलं आहे, असं सुश्रुत कवितेला म्हणतो. कविता. छान निरीक्षण आहे हा तुझं. बरं, मला सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत. हो, करतात ना. कविता. कोणत्या तारखेला करतात? सुश्रुत. 27 फेब्रुवारीला. कविता. अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे का तुला? सुश्रुत. नाही ग. कविता. नटसम्राट नाटकाचे लेखक V.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. पुढे कविता आणि सुश्रुत यांच्यामध्ये जे संभाषण होतं त्यामध्ये कविता त्याला म्हणते की तुझं निरीक्षण, ऑब्झर्वेशन फार छान आहे सुश्रुत. तेव्हा ती त्याला विचारते की मराठी दिन साजरा करतात का तुमच्या शाळेमध्ये? तेव्हा सुश्रुत म्हणतो हो, साजरा करतात की. मग कविता म्हणते कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी तो साजरा केला जातो? तेव्हा सुश्रुत थोडासा विचार करून म्हणतो की 27 फेब्रुवारीला. कविता म्हणते अगदी बरोबर. मग हा दिवस कोणाचा जन्मदिवस असतो असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो की ते मात्र मला माहिती नाही. तेव्हा कविता त्याला सांगते की नटसम्राट नाटकाचे लेखक V.वा. शिरवाडकर. V.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच त्यांना कविवर्य कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखलं जायचं. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कविता. कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढीकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेनं सजवलं. संत काव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शायरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. आता कविता पुढे असं म्हणते की जसं तिने सांगितलं सुश्रुतला की आपण जे 27 फेब्रुवारीला विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस साजरा करतो, त्याचबरोबर या विष्णू वामन शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला. त्याचबरोबर
ती आणखी काही कवींबद्दल माहिती सांगते. कविता म्हणते की कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बाल कवी, त्याच्यानंतर वा भ बोरकर, बा सी मर्ढीकर, शांता शेळके, इंदिरा संथ, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी कवितेच्या प्रतिभेला अधिकाधिक सजवण्याचा प्रयत्न केला. तसंच ती म्हणते की संत काव्यापासून पंत काव्यापर्यंत. आता संत काव्य म्हणजे वारकरी संप्रदायातील संत परंपरेतील संतांची काव्यरचना. पंत काव्य म्हणजे पंडित कवींनी लिहिलेली आख्यानपर कविता. आणि मध्ययुगीन काव्य म्हणजे 14व्या-15व्या शतकातील काव्य. आणि त्याचबरोबर शायरीकरण म्हणजेच लावण्या, पोवाडे इत्यादी काव्यरचना करणारी शायरी कविता. तर अशा पद्धतीने कवितेने सांगितलं की संत काव्यापासून पंत काव्यापर्यंत मध्ययुगीन काव्य, शायरी काव्य अशी वळणं घेत आधुनिक काळात म्हणजेच आत्ताच्या मॉडर्न युगामध्ये ती मुक्त छंदाचे रूप तिने धारण केलेलं आहे असं ती सुश्रुतला सांगते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाचा अर्धा भाग आत्तापर्यंत अभ्यासलाय. याचा उर्वरित भाग आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. तर आज आपण जेवढा भाग अभ्यासला त्यामध्ये काही कठीण शब्दार्थ आले, त्यांचे अर्थ सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. आकर्षक, मनोहक, पाया, मूळ, दर्जेदार, उत्कृष्ट प्रतीचे, उत्तम, उत्कृष्ट, रहस्य, गुपित, नामवंत, प्रसिद्ध, तृप्त, समाधानी, थोरली, मोठी, आवाका, कुवत, अंतरंग, गाभा, पात्र, व्यक्तिरेखा, भासू लागतात, वाटायला लागतात, उत्कंठा, कुतूहल, सर्वोच्च, सर्वोत्कृष्ट, हर्ष, आनंद, मास, महिना, आटोपशीर, नेमके, आशय, मध्यवर्ती कल्पना, चपखळ, तंतोतंत, आविष्कार, अभिव्यक्ती, आधुनिक, नवीन, समकालीन. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. हातात हात घालणे, एकत्र सहकार्याने कार्य करणे, उत्कंठा वाढवणे, कुतूहल वाढवणे, रममाण होणे, समरस होणे, गुंगून जाणे, ऊर अभिमानाने भरून येणे, मनापासून खूप अभिमान वाटणे, स्वरसाज चढवणे, गाण्याला चाल लावणे किंवा स्वरबद्ध करणे, भान ठेवणे, जाणीव ठेवणे, मांडणी करणे, रचना करणे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रंग साहित्याचे या पाठाचा पहिला भाग अभ्यासला. याचा उर्वरित दुसरा भाग आपण नंतरच्या तासिकेला किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आशा आहे तुम्हाला रंग साहित्याचे या पाठाचा पहिला भाग समजला असेल. धन्यवाद.